काय माहिती तुम्हाला वाली सुग्रीव बद्दल? भाऊ होते, सख्खे भाऊ. ओके, अजून अजून तर हे दोघं सख्खे भाऊ नाहीत. यांची पहिले स्टोरी समजून घ्या. ही स्टोरी जर तुम्हाला कळली ना, तुम्हाला माइंड कंट्रोल खूप सोपं होईल. आता या दोघांचा पूर्व इतिहास आहे. कुठलंही पात्र रामायणातलं शिकताना तुम्हाला पूर्व इतिहास घ्यावाच लागेल, नाहीतर तुम्ही 100% कन्फ्युजनमध्ये राहा. या दोघांचा हे बघा, आपल्याला आज जो माइंड कंट्रोलचा प्रॉब्लेम आहे ना, तो कुठे सुरू होतं हे मला तुम्हाला सांगायचं. आता ही जी कथा सुरू होते वाली सुग्रीवची, ती कबंध नावाचा एक राक्षस आहे. तो कबंध नावाचा जो राक्षस आहे, तर याचा वध करतात भगवंत. याचा वध केल्यानंतर हा ॲक्च्युली देवलोकातला गंधर्व आहे, पण एका ऋषीचा अपमान केल्यामुळे त्याला हे शरीर मिळालं. त्याला काही नाही, डोकं आहे, इतकंसं अंग आहे आणि 2 मोठे हात आहे. तो हात फिरवतो, जिथे जे जे दिसेल तो खातो, बस. हा त्याला शाप आहे. तर तिथे राम आणि लक्ष्मण येतात. तो त्यांनाही खायला निघतो, पण ते दोघं बरोबर त्याचा वध करतात. मारता नाही येत त्याला, तर त्याला ब्रह्माजीचा आशीर्वाद. तर शेवटी त्याला पुरून टाकतात. तो मरतच नाही, त्याला पुरतात. आणि जसं त्याला पुरतात, तर तिथून एक दैदिप्यमान असा गंधर्व बाहेर निघतो आणि तो भगवंताला म्हणतो, खूप खूप धन्यवाद, आता मी तुम्हाला सांगतो की इथून पुढे काय करायचं. मग ते सांगते, तिथून पुढे तुम्ही पंपा सरोवर येईल, तुम्ही पंपा सरोवरावर जा. पंपा सरोवरावर तुम्हाला कोण भेटेल? सुंदर, शबरी भेटेल. आणि ते सांगतात, जेव्हा तुम्हाला शबरी भेटेल, शबरी तुम्हाला सांगेल पुढे काय करायचं. आणि शबरी ज्यांच्याविषयी सांगेल, तिथे 2 तुम्हाला वानर भेटतील, पण त्या दोघांचा तुम्हाला नाही संग करायचा, एकाचीच मैत्री करायची. मग राम आश्चर्यचकित होतं, म्हणे वानर? रामाला नाही आश्चर्य, लक्ष्मणाला आश्चर्य. वानर? वानर काय असतं म्हणे, पहिल्यांदाच ऐकलं त्यांनी वानर. आता तुम्हाला पण पहिल्यांदाच कळेल की वानर काय असतं, ते मी तुम्हाला सांगतो शास्त्रात. मग आता रामचंद्र आणि लक्ष्मण, हा तर गेला निघून, त्याला घाई घरी जायची, ते गेलं निघून. आता ते शोधत शोधत कुठे आले? ते आता येतात पंपा सरोवरात. पंपा ही शबरीच्या कथेत घेऊ आपण कधीतरी नंतर. पंपा सरोवराला येतात आणि शबरीची कथा इतकी सुंदर आहे रामायण, खूप छोटी पण खूप सुंदर आहे. आजकाल आपल्या मोबाईलवर येतं ना गुगल मॅपची सुरुवात कुठून होते बघा. तर ज्या वेळेला भगवंत शबरीच्या आजची फळं खातात, पुष्टी खाल्ली? हो. पुष्टी नाही खाल्ली. आज वाल्मिकीच्या रामायणात पण नाही आहे आणि रामचरित मानसात पण नाही. पण काही म्हणतात ठीक आहे, भाव सुंदर आहे, खाल्ली असते भगवंत. पण ते नाही होऊ शकत, कारण तिचे जे गुरु होते कोण? मातंग ऋषी. बरोबर, मातंग ऋषी. आता बघा, आपल्याकडे मातंग जमात अजून पण आहे, खूप मोठी मोठी कामं करतात. मातंग ऋषी त्या जमातीतले. आणि बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की जातीवाद आहे. अरे कुठे जातीवाद? मातंग ऋषी आहेत. मातंग ऋषींच्या आश्रमात भगवंत आले, कुठे जातीवाद आहे? शबरी कोण कुळातली आहे? भिल जमातीतली शबरी. आता मला सांगा, भिल जमातीतल्या व्यक्तीचं जर तुम्ही हातचं खाताय तर ते चांगले का? कुठे जातीवाद आहे? रामायणात जातीवादच नाहीये, केवळ कुठ जातीचा आहे? निषाद राज बुवा. निषाद म्हणजे कोण? भिल्ल आहे. त्याच्या घरी राहिले, हे वाचा ना रामायण. आज दुर्दैवाने आता आपल्याकडे खूप मोठे मोठे नेते येऊन गेले सध्या, नुकतेच नाशिकमध्ये. काय विषय काढला त्यांनी? वोट घेण्यासाठी जातीवाद. आज आपली समाजाची गणना जातीच्या नावाने, आपलं सगळं मोजमाप जातीच्या नावाने. त्यांना तुम्ही एकत्र नकोच आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. एक काळ असा येणार आहे जिथे आपण मी चांभार, मी पाटील, मी मराठा असं आपण जाणले जाऊ. आणि त्याचं दुर्दैव काय होणार आहे? जेव्हा टोपीवाल्यांचं आक्रमण होईल, तुम्ही म्हणणार मी हिंदू नाही, मी मराठा आहे, मी कशाला जाऊ? अरे आपण सगळे हिंदू आहोत, त्याच्या खाली उपजाती येतात. आज मला सांगा,
भारतीय सेना दलामध्ये महार बटालियन आठवतं, सगळे शूरवीर बटालियन मानले जाते आजही. त्या बटालियनची स्थापना कुठे झाली कोणाला माहिती? ज्या वेळेला हे जे महार जातीचे लोक होते त्यांची अंगगाठी, त्यांची लढण्याची ताकद, कारण हे सगळे जंगलात राहणारे लोक होते, यांना माहिती होतं इंचांचं. शिवाजी महाराजांना हे माहिती होतं की यांचा आपण उपयोग करू शकतो, यांना आपल्याला आदर द्यायचा आहे, सन्मान द्यायचा आहे. म्हणून एक म्हण आहे, होता शिवा म्हणून. कोण होता शिवा? कोण जातीचा? महार जातीचा. सगळ्या जगाला माहिती आहे. शिवाजी महाराजांना यांना आपलंसं केलं. पण कालांतराने जेव्हा पेशवाई आली, हे लोक पेशव्यांकडे गेले, आम्हाला घ्या, आम्ही तुमच्यासाठी लढू, आम्ही धर्माच्या रक्षणासाठी लढू. त्यांनी मध्ये काय आणलं? जातीवाद. आणि याचा फायदा कोणी घेतला? इंग्रजांनी. ते म्हटले इतके पराक्रमी हे लोक आहेत, विचार करा, नुसते 100 यांच्या जातीतले लोक हजारोंना भारी पडायचे. आणि बरोबर ज्या वेळेला यांना तिथे स्थान नाही मिळालं, आदर नाही मिळालं, चुकलं काही नाही बरं का या लोकांचं, यांचं स्थान नाही मिळालं, कोणाला आदर नको, ते गेले कोणाकडे? ब्रिटिशांनी त्यांची मस्त रेजिमेंट बनवली आणि अख्ख्या पेशवाईला उडवून टाकला. हा इतिहास आहे, हा तुमच्या पुढे कधी येणार नाही, कोणाला सांगायचं नाही ना. का? जातीवाद. कुठे जातीवाद? मग तिथून आता रामचंद्र, माता शबरी काय करते, त्यांना मॅप काढून देते जाताना, इथून 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 जायचं, मग ऋष्यमुख पर्वत येईल आणि ऋष्यमुख पर्वताच्या पुढे ऋष्यमुख पर्वतावर तुम्हाला एक वानर भेटेल आणि त्याचं नाव असेल सुग्रीव. तुम्ही फक्त सुग्रीवाशीच मैत्री करायची, त्याचा भाऊ वाली याच्याशी मैत्री करायची. हे कोण म्हणतंय? शबरी म्हणते. आणि मग ती भगवंताला परवानगी मागते, मला जाऊ द्या, मला माझ्या गुरुचा खूप विरह होतोय. मग भगवंत तिला आशीर्वाद देतात. तत्च क्षणी तिच्या शरीराची राख होते, कारण अग्नितत्व प्रत्येकाच्या शरीरात, ती तिच्या अग्नितत्वाला वाढवते, शरीर तिचं जळून भस्म होतं आणि भगवंतासमोर एक दिव्य शरीरात ती जाते. आता हे ते ऋष्यमुख पर्वत आहे, जे अजूनही आहे. जर तुम्ही कर्नाटकात कधी गेलात तर तिथे हे ऋष्यमुख पर्वत आहे आणि ह्या ठिकाणी भगवंत सुग्रीवला पहिल्यांदा भेटतं. हे ऋष्यमुख पर्वत आहे जिथे भगवंत सुग्रीवला भेटले. ओके. आता सुग्रीव कोण आहे? वानर. बरं. तर रामायणामध्ये खूप साऱ्या वानरांचं वर्णन केलेलं आहे. आता हे वानर ज्या वेळेला लक्ष्मण ऐकतात वानर वानर, तर त्यांच्या मनात ते खूप चाललंय वानर वानर. तर ते रामचंद्राला विचारतं, हे वानर असं कसं काय असू शकतं म्हणे. आणि ज्या वेळेला ते बघतात हनुमंत, हे पहिले वानर त्यांना भेटतात, त्यांना खूप आश्चर्य होतं. मग आता वानर म्हणजे काय पहिले हे समजून घ्या. जसं व्हॉट्सअपवर एक मेसेज व्हायरल व्हायचा, हे तर माकडं आहेत, माकडांना कधी बोलता येतं का, याचा अर्थ तुमचं रामायणच बोगस आहे. आता एक मेसेज मधल्या काळात खूप व्हायरल झाला. पहिले वानर कोण आहे ते समजून घ्या. याच्यात 2 अक्षर येतात, वा, पुढे काय? तुम्ही वा कधी म्हणता? हा, वा है ना. मग त्या शब्दाचा अर्थ काय? वा नर. अरे तू माणसासारखा दिसतो, पण माणसापासून थोडा वेगळा आहे. वा, तो माकड नाहीये, तो नरच आहे, पण त्याच्यात काही विशेषण असल्यामुळे त्याला अरे वा, आता कसं काय माणूस आहे तू, म्हणून त्याचं नाव काय पडलं? वानर. तो माकड. बरं, हे कुठे राहतात? यांची राहण्याची ठिकाणं दिलेली आहेत. आज जर तुम्हाला हनुमंताला भेटायचं असेल तर हनुमंत कुठल्या लोकावर राहतात? इथे तर राहतातच. त्यांचं मूळ ठिकाण कुठे? 14 भुवनात कुठे राहतात ते? 14 भुवनांमध्ये त्यांचं एक प्रॉपर लोक आहे, एक प्रॉपर प्लॅनेट आहे. त्या प्लॅनेटचं नाव काय? किम पुरुष लोक. काय नाव? किम म्हणजे काय? अरे कसा पुरुष असतो? किम पुरुष. हा है ना. हे आपल्याला कधी सांगत नाही कोणी, हे भागवतात येतं वर्णन. आणि तिथून हनुमंत रामचंद्रांची उपासना करतात, किम पुरुष लोक. आणि 84 लक्ष युनिट ही एक जाती आहे, वानर जात आहे. आणि हे प्रकांड पंडित आहे, शास्त्रांचे वेदवित्त हे लोक आहेत. तिथे
किम पुरुष लोका द्रवण हे रामाची स्तुती गातात, संस्कृत येतं त्यांना, म्हणजे किती विद्वान आणि किती शक्तिशाली असतील. तर हे आपल्याला माहिती पाहिजे. हे लोक आपल्याला काही समजू देत नाही. त्यांना काय करायचंय, आपली शास्त्र खोटी ठरवायची आहे, आणि त्या शास्त्रातल्या सगळ्या गोष्टी नाही घ्यायचं, त्यांना फक्त जातीवाद घ्यायचा आहे. का? कारण त्यांना वोट बँक करायची. म्हणून बघा, ह्या इलेक्शनमध्ये जर तुम्ही योग्य पद्धतीने तुमचं वोट दिलं नाही तर येणाऱ्या काळात तुम्हाला खूप जास्त त्रास होईल. किती दिवसांनी पाणी येतं मालेगाव? 4 दिवसांनी पाणी. आणि पाणी आल्यावर काय सुचतं का तुम्हाला? प्रभूजी आले तरी प्रभूजी थांबा, नंतर या. हो, साताऱ्यात मी ज्या दिवशी आमची कथा होती तर त्या रोज 400-500 लोक, आणि मला वाटतं 4था दिवस होता आणि लोकच येईना. अरे म्हटलं आज कसं काय, रोज तर 400-500, आज लोकच येईन. मग मला एक जणाने सांगितलं, प्रभू अजून 15 मिनिटं थांबा, लोक येतील. अरे म्हटलं 15 मिनिटांनी असं काय घडणार आहे? म्हणे पाणी आलंय. आणि किती दिवसाने पाणी आलं तिथे? 10 दिवसाने पाणी आलं. आणि त्यांच्याकडे रोज वॉटर टँकर लागतो, रोज. ही अवस्था आहे. मग याला जबाबदार कोण? तुम्ही मत योग्य व्यक्तीला द्या ना, जो तुमची कामं करेल. आता जसं आपल्या प्रोग्रामच्या आधी इथे एक प्रोग्राम चालू होता, ते मल्टीलेवल मार्केटिंगचं असतं, त्यांचा प्रोग्राम. त्यांच्या हातात एवढी कॅश, गड्डीच्या गड्डी मोजत होते. आम्ही आलो होतो. हो, जे थोडे आधी आले असते ना, तुम्हाला तो बघायला मिळाला कॅश. चाललं होतं सगळं हे ते. मग ते सगळा कचरा केला त्यांनी. पार्टीज होती थोडक्यात. मग त्या मालकाला फोन केला. मग त्या मालकाने त्याच्या पुतण्याला फोन केला, त्याचं खाली जे दुकान आहे ना. मग तो वरती आला. मग तो आम्हाला सांगत होता की तुम्ही मालकाला कळवत नाही का म्हणे प्रत्येक आठवड्यात तिथे घाण होते, टॉयलेट साफ करा, हॉल साफ करा. म्हटलं हो, ते सांगायला पाहिजे. म्हणजे तुम्ही सांगत नाही म्हणून तो करत नाही. त्याच प्रकारे तुम्ही तुमच्या पुढाऱ्यांचे गळे धरत नाही म्हणून ते तुम्हाला पाणी देत नाही. इतकं सोपं आहे. अरे 4 दिवसांनी कधी पाणी येतं का? बँगलोर ऐकलंय ना? बँगलोरमध्ये जर तुम्ही गाडी धुताना पकडले गेले तर जागच्या जागी 5,000 दंड आहे तुम्हाला. किती? 5,000 रुपीज स्पॉट कॅश. पाणीच नाही उरलं बँगलोरला. आणि पुण्याची काही काळानंतर लगेच ती स्थिती होणार आहे. पाणीच नाही. अहो, हे तुम्हाला मागावं लागेल. टॅक्स भरतात की नाही पाणीपट्टीचा? मग 4 दिवसात 1 दिवसाचा भरला पाहिजे ना तुम्ही. महिन्याभराचा कशाला भरता? बरोबर आहे की नाही? मग तुम्ही जो महिन्याभराचा टॅक्स भरला त्यातलं किती दिवस पाणी आलं तुमच्याकडे? तुम्ही चूक आहात. चूक तुमची आहे. सगळे वाईट लोक एकत्र झाले पैसा कमवायला. तुम्ही तुकडे तुकड्याने राहतात. चूक तुमची आहे. सगळी जबाबदारी तुमची. चांगले लोक एकत्र येतात. वाईट लोक सगळ्या वाईट गोष्टींना एकत्र येतात. तुम्ही एकत्र येत नाही, तुमचं दुर्दैव. आता हनुमंत जेव्हा त्यांची बोलणी होती ती आपण त्याच्यात नाही जाणार. आता हनुमंत भगवंताला सांगतात माझ्या खांद्यावर बसा, मी तुम्हाला सुग्रीवकडे घेऊन जातो. आणि लक्ष्मणाच्या मनात झालं वानर काय, कोण असतात वानर, असं तसं सगळं चर्चा झाली. मग हनुमंताच्या ते लक्षात येतं. मग हनुमंत सांगतात की काळजी करू नका, मी तुम्हाला सुग्रीव आणि वालीच्या जन्माची कथा सांगतो. आता कथा नीट ऐका बरं. माइंड कंट्रोल शिकायचं आहे ना. माइंड कंट्रोल कुठून सुरू होतं ते लक्षात. आता एक दिवस अशी घटना घडते की एक शिलावती नावाची एक स्त्री, गरीब घरातली स्त्री, आणि ही जी शिलावती आहे ही पती एकनिष्ठ आहे. तिने आतापर्यंत तिच्या पतीला सोडून कधीच दुसऱ्या पुरुषाचा वर विचार केलेला नाही, क्षणभर सुद्धा नाही. आणि हिचा पती जो आहे तो थोडा चरित्र थोडं अवघड आहे. तर त्याला एक वैश्य आवडायला लागते आणि तो इतकं आहारी जातो त्या स्त्रीच्या की त्याचं शरीर सगळं कमकुवत होऊन जातं. आणि त्याची शेवटची इच्छा काय असते की मला त्या वैश्यबरोबर संग करायचा. आता बघा, ती पत्नी इतकी एकनिष्ठ, ती म्हणते ठीक आहे मी तुमची इच्छा पूर्ण करते. तर ती काय करते, त्या वैश्याच्या घरी मोलकरीण म्हणून काम करते.
मग ती वैश्य इतकी खुश होते, इतकी खुश होते, म्हणजे काय पाहिजे तुला, तू इतकी मन लावून सेवा करते. पण बघा, सेवा जर तुम्ही मन लावून केली ना, या जगातला असा कुठलाच स्त्री किंवा असे कुठलाच पुरुष नाही ज्याचं मन नाही उतरणार, 100% उतरणार. सेवा ही इतकी पॉवरफुल टेक्निक आहे. पण दुर्दैवाने आजकाल कोणाला सेवा नाही करायची, सगळ्यांनी आपली सेवा करून घ्यायची. पण जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या मनापर्यंत भिडायचं असेल ना, तर सेवेसारखं शस्त्र नाही, तो पिघळणार थोडा वेळ लागेल. ती विचारते तिला काय पाहिजे, ती म्हणते माझा पती आहे आणि तो तुमच्यावर खूप मोहित झाला, त्याला तुमच्यावर संग करायचा. ठीक आहे, पण म्हणे मी तुझ्या घरी नाही, तुला पतीला घेऊन ठेवावं लागेल. ठीक. तो इतका शरीराने वीक असतो, त्याला टोपलीत भरून घेऊन येते, डोक्यावर ठेवते, टोपल्यात भरून घेऊन येते. आता ती टोपल्यात जेव्हा भरून घेऊन येते, तर तिथे एका राजाने एका साधूला दंड दिलेला असतो. त्याला एका असं धारदार शस्त्र असतं, त्याच्यावर बसवलेलं असतं. पण हा शेवटी साधू, त्याची दिव्य तपस्या असते, तो बसतो, पण त्याला ते खालून त्रास होत असतो, दादा नसतं. तर तो ऑलरेडी पीडित, आणि संध्याकाळ व्हायला लागते. आता तिने त्याला टोपल्यात भरलेलं, इकडे हा साधू. आता तिलाही अंधारात थोडं दिसत नाही, आणि ती नेमकं बरोबर त्या साधूच्या शेजारून जाते, आणि त्यावेळेला तिच्या पतीचा पाय खाली लोंबकळतो, आणि त्याला दिसत नाही की साधू महाराज बसले, तर त्याचा पाय लागतो त्या, आणि तो इतका चिडतो, कारण खालून त्रास होतोय ऑलरेडी, आणि तो चिडतो आणि रागाच्या भरात त्याला दिसत नाही कोणी मारलं. तो ज्याने कोणी मारला असेल तो उद्या सकाळ होताच मरून जाईल. आता हिला ऐके का तिला? पण बघा, त्या स्त्रीची निष्ठा तिच्या पतीप्रती. ती म्हणते जर माझा पती उद्या सकाळी मरणार असेल, तो उद्या सकाळी सूर्योदयच होणार नाही. हा बोलली, बरं मग होईल का खरं? होईल का? कशामुळे होईल खरं? लक्षात घ्या, स्त्रीने जर ठरवलं ना, त्या संसाराला उलटपालट करू शकते. ती काय ताकद आहे तिची? पतिनिष्ठा. ती जर तिच्या पतीला लॉयल राहिली, कायेन मनसा वाचा शरीर, मनाने आणि वाक्य वचनाने, तर ती पाहिजे ते प्राप्त करू शकते. पाहिजे ते. ती बोलते उद्या सकाळच होणार नाही, बघा तुम्ही, आणि दुसऱ्या दिवशी सकाळच होत नाही. सगळे 8 वाजतात, 9 वाजतात, सूर्य देईना. आणि जसं सूर्यदेव ऐकतात की या स्त्रीने शाप दिलाय की बाबा सूर्योदय होणार नाही, सूर्य आणि त्याचा सारथी म्हणतात सुट्टी, हॉलिडे. मग सूर्यदेव त्याच्या सारथी अरुणला म्हणतात तुला कुठे जायचं, तू जा. तो म्हणतो साहेब व्हॉट्सअपवर मेसेज आलाय, तिकडे रंबाचा प्रोग्राम आहे म्हणे, तिकडे डान्स पार्टी, मला तिथे जायचं आहे, जा तुला कुठे जायचं. मग तो लगेच इमिजिएट बघतो, तो म्हणे सगळे तिकीट फुल, शो हाऊसफुल. तर तरी तो जातो तिथे. कुठे? इंद्राच्या लोकात. आणि इंद्र लोकात गेल्यावर सिक्युरिटी त्याला विचारतो, म्हणे पास कुठे तुमचा? म्हणे पास बीस काही नाही. तर म्हणे नाही, बिना पासची एंट्री नाही. तो हो जाऊ द्या म्हणे, खूप लांबून आलो. म्हणे नाही नाही, लावणीच्या कार्यक्रमाला पास आणि सत्संग फ्री असतात, तरी लोक कुठे जातात? अजून म्हणून सांगतात लावणी. आम्ही जेव्हा चांदवडला जायचो ना लॉकडाऊनच्या आधी, तिथे लावणीचा कार्यक्रम होता. असं आमच्या सत्संगाला जवळपास 100-125 लोक यायचे. आता लावणीच्या कार्यक्रमामुळे फक्त 40 लोक. मी विचारलं, म्हटलं का कुठे गेले? म्हणे आज लावणीचा कार्यक्रम. वा वा, जोडीने गेले सगळे लावणीला. तर तो एंट्रीच नाही त्याला, म्हणे पास शिवाय एंट्री मिळणार. मग तो म्हणतो नाही यार, जायचं तर आहे आपल्याला, शो तर बघायचं. मग तो काय करतो, विचार करतो, आणि तेवढ्यात काय होतं, रंबा आणि तिची टोळी येते. आता तुम्ही थोडी त्यांना विचारणार की तुम्ही कोण, नाही, त्यांना तो लगेच एंट्री. मग हा काय करतो, लगेच वेश बदलतो, माणसाची बाई होतो, आणि त्या मुलींच्या ग्रुपमध्ये घुसून जातो, आणि ये मिळाली एंट्री, घुसला. तो बघतो, तो सगळं स्टेडियम फुल, बसायला जागा नाही. मग ती जी मेन तिथली असते ती म्हणते चल चल ग, आपल्याला स्टेजवर जायचंय. त्याची इच्छा नसताना त्याला स्टेजवर. आता स्टेजवर तो त्या मुलींबरोबर नाचतो, आणि नाचता नाचता
एका माणसाची नजर त्याच्यावर पडते, तिच्यावर. आता ती झाली ना अरुणी झाली. आता ती नाचते इकडनं तिकडनं, सगळे बघतात वा काय डान्स. आणि एक माणूस काही त्याची नजर हटे ना तिच्या, मग तो लगेच टाळी वाजवतो, शो संपला, सगळ्यांनी बाहेर जाणं. आणि ही पण जायला लागते. तो म्हणे नाही तू थांब. सगळ्या मुली बाहेर, सगळं स्टेडियम एम्प्टी, फक्त 2च लोक तिथे थांबतात. कोण? एक अरुणी आणि दुसरा कोण आहे? इंद्र. ती अरुणी त्याला सांगायचा प्रयत्न करते, मी अरुण. तू म्हणे तू कोणी का असेल मला. आणि त्या दोघांच्या संघातनं एक संतती उत्पन्न होते. आता तो अरुण येतो बाहेर, डोक्याला हात लावून, आलो करायला काय आणि झालं काय, काय बकवास सुट्टी म्हणे. तो लगेच म्हणतो ड्युटी बरी होती म्हणे, सगळं व्यवस्थित चाललं होतं. तो जातो तिकडे कोणाकडे? सूर्याकडे. सूर्याचं सारथी ना अरुण. मग तो एकदम नाराज झालेला असतो, म्हणे काय काय झालं म्हणे काय. मग सूर्य त्याला विचारतो काय काय नाराज दिसतो म्हणे. नाही म्हणे काय विचारू नका, एकदम सगळी गडबड झाली म्हणे. झालं काय? नाही जाऊ द्या. नाही सांगता. मग तो सांगतो, पूर्ण इव्हेंट सांगतो. आणि तो बघा स्टोरी, आपण स्टोरीपासून सुरू केली. तर सूर्यदेव ती स्टोरी ऐकतात, त्यांच्या मनात इच्छा होते, अच्छा एवढं भारी दिसत होतं, मला पण दाखव. अहो आत्ताच स्कॅम झाला तिकडे. तो सूर्य इतका आत्ताच मला बघायचं, दाखवत नाही, तू पगार नाही देणार. आता त्याला येतं टेन्शन, आता जे गडबड झाली. नाही तसं काहीच होणार नाही. आणि अरुण परत काय बनतो? अरुणी. आणि जसं अरुणी बनतो, त्या सूर्यदेवांचा ताबा सुटतो आणि त्या दोघांच्या संघातला परत एक संतती उत्पन्न. तर पहिला जो इंद्रपुत्र होता तो कोण आहे? वाली. आणि सूर्यपुत्र कोण आहे? सूर्य. आता हे दोघं जेव्हा मुलं जन्माला येतात, ते भयंकर रडायला लागतात जोर जोरात, आणि यांचा ताबा घ्यायला कोणीच नाही तिथे. मग तिथून ब्रह्माजींना फोन जातो, म्हणजे हे 2 पोरं अशी जन्माला आले, यांचं काहीतरी करा. मग लगेच ब्रह्माजी इंद्राला फोन करतात, तुला कोण शांतपण करणार, आता यांना तुला योग्य माता पिता द्यावे लागतील. आणि मग तिथून हे जेव्हा मुलं रडायला लागतात तेव्हा हा जो एरिया आहे तिथले जे राजा असतात, किष्किंध क्षेत्राचे राजा, त्यावेळेला कोण असतात? ऋक्षराज. तर ऋक्षराजाची खूप इच्छा असते, तो खूप वर्षापासून तपस्या करताय, संतती व्हावी, संतती. तर ऋक्षराज हे वानर राजा असतात. तर ही 2 जी पुत्र आहेत ती ऋक्षराजला दिली जाते. ऋक्षराज खूप आनंदी होतात की मला 2 मुलांची प्राप्ती झाली, पण हे दोघंही मुलांचे वडील वेगवेगळे आहेत. आणि मग हे त्यांच्या अंडर ट्रेन होतात आणि सगळ्यात शक्तिशाली असे 2 वानर तिथे बनून हे राज्य करतात. तो वाली जो आहे तो मोठा मुलगा आहे, कारण त्याचा जन्म पहिले झाला, म्हणून त्याला राजा बनवलं जातं. हे लक्षात आलं? हे माकडं नाही आहेत, हे कोण आहेत? वानर. वानरचा काय अर्थ आहे? वानर. आश्चर्य आहे की बाबा तुम्ही माणसासारखे दिसतात, तुमची लक्षणं माणसासारखी, पण काही विशिष्ट पण तुमच्या गोष्टी आहेत.